ठरलं तर मग मालिकेच्या 2 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे प्रिया आता अर्जुनच्या अंगठीला येत असते. अर्जुन आता स्वतःचा प्रियापासून बचाव करतो. त्यानंतर तो एसी ऑन करतो. आधीचाच प्रियाला पाहूनच अर्जुनला जास्तच घाम फुटलेला असतो. तर प्रिया तिथे आता अर्जुनला म्हणते की अर्जुन, मला माहिती होतं की तू सुद्धा माझ्यासारखा जागाच असणार आहे. तर त्यानंतर प्रिया अर्जुनला म्हणते की आज ना राहिलेल्या सगळ्या गप्पा आपल्याला मारायच्या आहेत. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो हो चालेल ना. आणि त्यानंतर अर्जुन आता प्रियापासून दूर जाऊन चेअरवरती बसतो. अर्जुन आता प्रियाला बोल असं म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणते की बघ ना, सायलीने कितीही आपल्या मध्ये मध्ये येण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्याला आता गप्पा मारण्यासाठी एकांत मिळालेलाच आहे. तर प्रिया तिथे अर्जुनला म्हणते की हा संकेत असेल का? तेव्हा आता अर्जुन विचारतो की कसला संकेत? तर त्यानंतर प्रिया आता उठते आणि अर्जुनजवळ जाते आणि त्याला सांगते, मी या घरात येणार आहे याचा संकेत. आता प्रिया आपल्या जवळ आली आहे म्हटल्यानंतर अर्जुन परत घाबरतो आणि त्यानंतर तो तिच्याकडून पिछा सोडवण्यासाठी तिला सांगतो की प्रतिमा ते झोपले असेल का, मी जाऊन बघून येतो. त्यावरती आता प्रिया अर्जुनला थांबवते आणि म्हणते की का, कशाला जाऊन बघायचं आहे? तुझी बायको तिला चिकटून बसली आहे ना. तर त्यानंतर प्रिया अर्जुनच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपते आणि त्याला सांगते की अर्जुन, मी किती दुर्दैवी आहे ना. बघ ना, माझी आई इतक्या वर्षांनी माझ्या आयुष्यात परत आली आहे, परंतु मी साधं तिच्याशी बोलूही शकत नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टी तूच समजून घेऊ शकतोस ना. तेव्हा काहीही करून अर्जुन आता त्या प्रियाकडून पिछा सोडवायचा असतो. अर्जुनचा हात आता प्रियाच्या टोक्याखाली अडकलेला असतो. नाटकी प्रिया आता परत तिच्या नाटकाला सुरुवात करते आणि सांगते की अर्जुन, मला ना आता माझी आई परत आली आहे म्हटल्यानंतर ना तिच्या खुशीत शिरावंसं वाटतं आहे, परंतु माझी आई साधं मला ओळखतही नाहीये. अर्जुन, माझ्या आईला काही आठवत का नाहीये? आमचा ॲक्सिडेंट झाला होता हे सगळ्या गोष्टी माझ्या आईला आठवत असतील का रे अर्जुन? आता प्रियाच्या त्या प्रश्नावरती अर्जुन तिला उत्तर देतो की सध्या तर परिस्थिती तशीच दिसते आहे. अर्जुन प्रियाला आता पुरता वैतागलेला असतो. तर त्यानंतर प्रिया सांगते की मी काय वेदना सहन करते आहे ते माझं मला माहिती आहे. अर्जुन, मला ना आता एकटं पडल्यासारखं वाटतंय. सुदैवाने इकडे तोपर्यंत आता सायलीला जाग आलेली असते. जेव्हा आता सायली पाण्याकडे पाहते तर तिथे पाणी संपलेलं असतं. त्यामुळे सायली आता पाणी आणण्यासाठी किचनमध्ये निघालेली असते. इतक्यात सायलीचं लक्ष रूमकडे जातं आणि अर्जुन आता रूमच्या लाईट्स ऑन ठेवलेले असतात. तर त्यामुळे सायलीला प्रश्न पडतो की नक्कीच सर अजून झोपलेले नाही आहेत. तर त्यानंतर सायली विचार करते की हे अजून जागेच कशी काय आहेत. तर तोपर्यंत तिकडे प्रियाची नाटकं काही संपत नसतात आणि अर्जुनला काही करून तिच्यापासून पिछा सोडवायचा असतो. इतक्यात सायली आता पायऱ्यांपाशी येते आणि विचार करते की ते म्हणजे अर्जुनच्या रूममध्ये जाण्याचा. तर तेव्हा आता सायली अर्जुनच्या रूमकडे यायला निघालेली असते. पायाच्या आवाजाने तिकडे आता अर्जुनला समजतं की कोणीतरी आपल्या रूमकडे येत आहे. तेव्हा आता तो प्रियाला सांगतो की एक सेकंड आणि अर्जुन उठतो. प्रिया विचारते की काय झालं आहे अर्जुन? तेव्हा आता अर्जुन इशारा करून तिला गप्प बसण्यासाठी सांगतो. जेव्हा अर्जुन आता रूमच्या बाहेर डोकावतो तर त्याला समोर आता सायली येताना दिसते. अर्जुनची आता पळताभुई थोडी झालेली असते. खूप घाबरलेला असतो तो आणि त्याला आता अलिबागची जी ट्रिप प्लॅन केलेली असते त्यामध्ये जे घडलेलं असतं, सायलीने अर्जुनची चांगलीच खरडपट्टी काढलेली असते, ते सगळं आठवायला लागतं. तर अर्जुन घाबरतो आणि विचार करतो की मेलो आता. अलिबागची ट्रिप तर मी प्लॅन केली होती, परंतु आता तन्वी इतक्या रात्री माझ्या रूममध्ये आहे हे तर मी प्लॅन केलेलं नाहीये आणि सायलीने जर तिला पाहिलं तर. अर्जुन आता काय करावं तेच सुचत नाही. तर त्यानंतर आता अर्जुन प्रियाकडे येतो आणि तिला सांगतो की कपाटामध्ये लप, नाहीतर पडद्यामागे, नाहीतर तू बाथरूममध्ये जाऊन लप. त्यावरती आता प्रिया अर्जुनला विचारते की काय झालं आहे तुला? तेव्हा अर्जुन सांगतो की अगं सायली येते आहे. तर प्रिया आता अर्जुनला सांगून टाकते की येऊ देत, मी नाही घाबरत तिला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अगं पण मी घाबरतो ना. नाही म्हणजे प्रतिमा आत्या आल्या आहे ना घरी, आता सगळ्यांना खूप टेन्शन चालू आहे ना. उगाचच घरामध्ये आरडाओरडा कशाला, प्लीज माझं ऐक. तेव्हा आता प्रियाला पटकन अर्जुन खेचत तसाच घेऊन जातो आणि बाथरूममध्ये लपवतो. इतक्यात आता सायली रूममध्ये येते. अर्जुन आता सायलीला म्हणतो की मिसेस सायली तुम्ही? तेव्हा आता सायली विचारते की तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? तेव्हा अर्जुन उत्तर देतो की नाही कुठे काय. तर त्यानंतर सायली आता इकडे तिकडे काहीतरी शोधत असते. तेव्हा आता अर्जुन मग घाबरतो आणि विचार करतो की आता तन्वी इथे आहे. तन्वीला लपताना आता मिसेस सायलीने पाहिले नाही म्हणून एक ठीक आहे, परंतु आता अचानकपणे जर मिसेस सायलीने आमच्या प्लॅनचा टॉपिक काढला तर तन्वीच्या लगेच लक्षात येईल की मी फक्त सत्य वधवण्यासाठी तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करतो आहे. तेव्हा आता अर्जुन सायलीकडे जातो. तर सायली विचारते की काम करत होतात ना तुम्ही? मग इथे फाईल्स नाही आहेत, लॅपटॉप नाही आहे. त्यावरती आता अर्जुन अडकतो आणि
तो सायलीला सांगतो की नाही, मी मोबाईलवरती काम करत होतो. आजकाल सगळेच जण मोबाईलवरती काम करतात ना. तेव्हा सायली पटकन अर्जुनला शब्दात पकडते आणि ती सांगते की मग काय मोबाईलवरती लिहिण्यासाठी पेन शोधत होता का तुम्ही? प्रिया आता बाथरूमचा दरवाजा उघडून हळुवारपणे सगळं काही पाहत असते. तर त्यानंतर अर्जुन सायलीला सांगतो की नाही, म्हणजे मोबाईलवरती काम करत होतो मी, ते नोट्स काढायचं होतं ना, मग त्यासाठी पेन आणि पेपर दोन्ही शोधत होतो. तर प्रिया आता डोकावून सगळं काही पाहत असते. तेव्हा प्रिया विचार करते की अरे अरे, बायको आहे की डिटेक्टिव्ह, उगाचच अर्जुन नाही हिला वैतागला आहे. अचानकपणे सायलीचं लक्ष बाथरूमच्या दरवाजाकडे जातं. तेव्हा आता तिच्या लक्षात येतं की कोणीतरी आहे. तर आता सायली अर्जुनला विचारते की इथं कोणी आलं होतं का? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, कोण येणार आहे, मी एकटाच आहे. आणि अर्जुन आता विषय टाळण्यासाठी तिला विचारतो की प्रतिमा ते जागे आहेत की झोपल्यात? तेव्हा आता सायली सांगते की झोपल्यात. अर्जुन आता नाटक करायला लागतो. तर मुदाम आता जांभया येण्याचं नाटक करत अर्जुन सांगतो की मी ना आता झोपतो, काम खूप वेळ झालं करतो आहे ना, तुम्ही जा झोपा. तेव्हा आता सायली झोपण्यासाठी जातेही. तेव्हा आता अर्जुनचा जीव कुठे भांडत पडतो. तर त्यानंतर सायली परत येते आणि अर्जुनच्या पाठीवरती हात टाकते. तेव्हा अर्जुन घाबरतो. तर अर्जुनला आता सायली सांगते की मला सांगताय तुम्ही झोपायला, तुम्ही झोपा पटकन, उगाचच आता रात्री उशिरापर्यंत कामं करत बसू नका. तेव्हा आता अर्जुन सांगतो की हो नाही, झोपतो लगेचच, तुम्ही जा झोपा, काही लागलं तर नक्की सांगा, असं सांग. अर्जुन पटकन आता दरवाजा आतून बंद करून घेतो. तर तिकडे आता प्रियाच्या लक्षात येतं सायली गेली आहे. प्रिया आता बाथरूमच्या बाहेर येते आणि त्यानंतर अर्जुनच्या खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा परत अर्जुन घाबरतो आणि त्यानंतर जेव्हा प्रिया आहे हे लक्षात येतात, अर्जुन विचारतो की तू, अगं तू. तेव्हा आता प्रिया म्हणते की अर्जुन, तू माझ्यासाठी सायलीला कटवलंत ना? तेव्हा अर्जुन म्हणतो की हां. तर प्रिया आता अर्जुनवरती खूप खुश होते. तेव्हा आता अर्जुन तिथे प्रियाला सांगतो की तू तन्वी आता बाहेर जा. काय आहे ना की घरचे जर सगळे उठले आणि अचानकपणे सायली परत आली तर तुला माहिती आहे ना, ते तू ऐकलं ना आता ती काय म्हणत होती? ऑलरेडी तिला डाऊट आला आहे की रूममध्ये कोणीतरी आहे. ती जर परत आली तर उगाचच आरडाओरडा कशाला, आणि घरचे सगळे उठले तर. तेव्हा आता प्रिया अर्जुनचं ऐकायलाच तयार नसते. अर्जुन आता प्रियाला तिच्याच भाषेत समजावतो. तो म्हणतो की तन्वी, अगं जर घरच्या सगळ्यांनी असं जर आपल्याला पाहिलं ना, तर ते आपलं रिलेशन ॲक्सेप्टच करणार नाही आहेत. तेव्हा आता प्रिया सांगते की अर्जुन, तू माझ्यासाठी किती करतो आहेस ना, मग आता तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो की मग खाली जा, तू आत्ता खाली जा. तर त्यानंतर प्रिया आता अर्जुनला बाय करते. तेव्हा प्रिया जाणार इतक्यात अर्जुन परत प्रियाला थांबवतो आणि तिला सांगतो की 1 मिनिट. आता अर्जुन चेक करतो की नक्की सायली गेली आहे का, आणि त्यानंतर तो प्रियाला बाहेर पाठवतो. पटकन अर्जुन आता दरवाजा बंद करतो आणि अर्जुन आता त्याला खूप गिल्टी फील होतं. अर्जुन विचार करतो, मिसेस 2 मिनिटासाठी रूममध्ये काय आल्या, माझा हर्ट आता बाहेर येऊन उड्या मारता आहे. आज पहिल्यांदा मिसेस सायलीसोबत मला खोटं बोलावं लागलं आहे. आता मला रात्रभर झोपही लागणार नाही. आता ती तन्वी पण ना, आता ती तन्वी जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत माझं काही खरं नाही, असा विचार करून अर्जुन खूप घाबरून गेलेला असतो. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण आता नाश्त्यासाठी बसलेले असतात. इतक्यात तिथे सायली येते. तेव्हा आता पुन्हाची सायलीला विचारते की प्रतिमाला काल झोप लागली ना? तेव्हा आता सायली सांगते की हो आजी. तर आता पूर्णाची सायलीचं कौतुक करते. ती म्हणते की तू अंगाई गाऊन थोपटवून झोपवलं म्हणूनच ना. तेव्हा आता सायली हसते आणि मान खालते घालते. तर पुन्हाची तिथे सांगायला लागते की सायली, तू प्रतिमाचं इतकं करते ना की जितके तिची लेकसुद्धा तिच्यासाठी करत नाही आहे. आता पुन्हाजीने डायरेक्ट प्रियाच्या तोंडावरती तिला टोमणा मारलेला असतो. तर पुन्हाजी त्यानंतर सायलीला सांगतात की काल जेव्हा तू अंगाई गाऊन प्रतिमाला थोपटून झोपवत होतीस ना, ते दृश्य पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं की हे गोड दृश्य प्रत्येक घरात जर होत असेल ना, तर जगात कोणतंही दुःखच उरणार नाही. प्रिया आता सायलीचं कौतुक तिला ऐकवत नसतं. तेव्हा आता ती विचार करते की ही सायली जोपर्यंत जगात आहे ना तोपर्यंत मला काय सुख मिळणार नाही आहे. ती प्रतिमा माझी आई आहे ना, मग त्या सायलीने ना माझ्या आईला हायजॅक केला आहे, आणि जोपर्यंत ती सायली आहे ना तोपर्यंत मी साधं माझ्या आईच्या जवळही जाऊ शकणार नाही. बहुतेक ही सायलीच आता मला कायमचं झोपवणार आहे की काय, असा विचार करून प्रिया आधीचीच घाबरलेली असते. सायली आता पूर्णाजीला सांगायला लागते की त्यावेळी मला जे योग्य वाटेल ते मी केलं होतं. आता त्याही गोष्टीचं कौतुक करून मला लाजवू नका पूर्णाजी. तर त्यानंतर कल्पना आता सायलीला विचारते की तू प्रतिमाला चहा नेऊन दिलास का? तेव्हा सायली सांगते की हो. तर तिथे आता अश्विन रविराजांना विचारतो की काका, तू कुठे गेला होतास? तेव्हा आता रविराज सांगतात की काय आहे ना, मी घरून आता माझे आणि प्रतिमाचे जुने फोटो मागवले होते. काय आहे ना पुन्हाही
मला असं वाटलं की कदाचित हे फोटो दाखवल्यानंतर प्रतिमाला थोडाफार ते आपला भूतकाळ आठवेल. तेव्हा आता रविराजांना पुन्हाही सांगते की हो रविराज, तुम्ही जे करताय ना ते योग्यच आहे. प्रतिमाला तिचं सगळं काही परत आठवण्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करावे लागतील ते आपण करूयात, हो की नाही सायली? तेव्हा आता सायली सांगते की पुन्हाची मला फक्त एकच वाटतं की आपल्या केलेल्या प्रयत्नांमुळे प्रतिमा त्याच्या मनावरती कोणता ताण येऊ नये. पूर्णाजी, आपण थोडीफार वाट पाहूयात का, असं सायली म्हणता क्षणी तिथे आता कल्पना सांगते की अगं सायली, परंतु जर आपण प्रयत्नच नाही केले, आपण जर प्रतिमाला जुन्या गोष्टी नाहीच दाखवल्या, तर तिला तिचा भूतकाळ कसा आठवणार? तेव्हा आता रविराज सांगतात की सायली बाळा, मला तुझी काळजी कळते आहे, परंतु प्रतिमाला ताण पडेल असं काहीच करणार नाही मी. हे फोटो मी दाखवून आलो, असं रविराज सांगतात. तर त्यानंतर ते फोटो घेऊन आता रविराज प्रतिमाच्या खोलीकडे निघालेले असतात. तर इकडे सायलीला अजूनही थोडीशी फार काळजी वाटतच असते. तर अर्जुन आता रूममध्ये असतो आणि रात्री घडलेला प्रकार त्याला आठवतो. तेव्हा आता सायलीने अर्जुनला विचारलेले असतं की नक्कीच कोणी आलं नाही आहे ना रूममध्ये. तर अर्जुनला आता खूप गिल्टी फील होतं. त्याला वाटायला लागतं की मिसेस सायली, ही रूम तुमची आहे, तेवढाच अधिकार तुमचा या रूमवरती आहे आणि तुमच्या नकळतपणे मी तन्वीला या रूममध्ये लपवून ठेवलं. नाही मिसेस सायली, आपल्या नात्यांमध्ये मला आता कोणतीही लपवालपवी नको आहे. मला तुम्हाला सगळं काही खरं सांगायचं आहे. अर्जुन आता ठरवून टाकतो की सायलीला सगळं काही खरं सांगायचं, तिच्यापासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही. तर तोपर्यंत इकडे रविराज जेव्हा आता प्रतिमाच्या रूममध्ये आलेले असतात, तर तिथे आता प्रतिमा ब्लँकेट वगैरे सगळं काही घड्या घालत असते. इतक्यात आता रविराज येतात आणि तिथे प्रतिमाला हाक मारतात. तेव्हा प्रतिमा खूप घाबरते आणि त्यानंतर रविराज आता प्रतिमाला सांगतात की घाबरू नकोस, अगं मी फक्त तुला हे फोटोज दाखवायला आलो आहे. हे बघ ना, हे आपल्या घराच्या वास्तुशांतीचे फोटो आहेत. ही बघ, मध्ये तन्वी सुद्धा आहे. मी जरी आठवत नसतो ना तुला, तरी तुझी छोटी तन्वी तुला आठवत असेल ना? तेव्हा आता प्रतिमा घाबरलेली असते आणि ती सांगत असते की मला काहीच नाही आठवत आहे. तेव्हा आता रविराज तिच्या मागेच लागलेले असतात. तिला ते फोटो दाखवतात. तेव्हा आता रविराजांना घाबरून प्रतिमा इकडे तिकडे आता पळायला लागते. तर त्यानंतर प्रतिमा अचानकपणे तिथे कबडला धडकते. तेव्हा आता फ्लॉवर पॉट खालती पडतो. आवाज होताच तिकडे आता पूर्णाजी आणि सायली घाबरतात. तेव्हा आता पूर्णाजी सांगते की अरे बघा ना रे, काय झालं आहे ते. तर इकडे रूममध्ये आता इकडे प्रतिमा सैरावैरा इकडे तिकडे धावायला लागलेली असते आणि रविराज तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. ते सांगतात की हे फोटो पहा ना, तुला काही आठवत असेल तरी तू घाबरू नको ना, मला मी तुला काहीच नाही करणार आहे प्रतिमा. तेव्हा आता प्रतिमा घाबरते आणि त्यानंतर बाहेर पळत सुटते. तर इकडून आता प्रताप समोर आडवा येतो. तर तिथेही प्रतिमा घाबरते आणि पटकन आता जाऊन सायलीला मिठी मारते. तर सायली आता प्रतिमाला सावरते आणि त्यानंतर चेअरवरती बसवते. तेव्हा कल्पना पटकन आता प्रतिमाला पाणी आणून देते, परंतु ते पाणीही प्रतिमा घेत नाही. अर्जुन सुद्धा खूप घाबरलेला असतो. तो खालती येतो आणि विचारतो की काय झालं आहे सिनियर, काही प्रॉब्लेम झाला आहे का? सर्वजण आता घाबरून गेलेले असतात. रविराज तिथे आता अर्जुनला सांगतात की मी हे फोटो प्रतिमाला दाखवले, परंतु तिला काही आठवतच नाहीये. तर तिकडे सायली आता प्रतिमाला पाणी पिण्यासाठी सांगत असते, परंतु प्रतिमा नकार देते. तर रविराज आता सगळ्यांना सांगतात की मला वाटलं होतं की हे फोटो दाखवल्यानंतर तरी प्रतिमाला आमचं नातं आठवेल, परंतु तिला काहीच आठवत नाहीये. रविराजांच्या या सांगण्यावरून आता प्रिया खूप खुश झालेली असते, कारण प्रतिमाला काही आठवत नाहीये असं तिला वाटत असतं आणि अगदी तिच्या मनासारखं घडत असतं. तर त्यानंतर प्रतिमा इशारे करून आता सायलीला सांगत असते की रविराज रूममध्ये आले होते आणि ते कसले तरी फोटो दाखवत होते. त्यानंतर ती स्वतःच्या फोटोकडे हात करून ही दाखवते. तेव्हा आता प्रतिमा खूप रडतही असते. तर सायली तिला कसंबसं सावरते, शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता अश्विन सांगतो की याचा अर्थ प्रतिमा त्याला तिच्या पास्टबद्दल काहीच आठवत नाहीये. तर तेव्हा आता प्रताप सांगतो की असंच आहे. मला असं वाटतं की सध्या तरी या विषयावरती आपण चर्चा न केलेलीच बरी. तर त्यानंतर सायली आता प्रतिमाला सांगते की प्रतिमा त्या तुम्ही घाबरू नका, आपण तुमच्या खोलीमध्ये जायचं का? तेव्हा आता प्रतिमा होकार देते. तर त्यानंतर सायली प्रतिमाला घेऊन रूममध्ये जातेही. तेव्हा आता सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. तर हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायलीने प्रतिमाला खूप छान असं तयार करून आणलेलं असतं. तेव्हा सगळेजण आता प्रतिमाकडे पाहत राहतात. तर पूर्णाही आता खूप खुश होते आणि प्रतिमा जवळ येते. तेव्हा ती सांगते की सायली, अगं माझ्या मुलीला तीत कोणाची दृष्ट नको लागायला तिला. तेव्हा आता सायली पुन्हा सांगितल्यानुसार आता प्रतिमाला काळा टीट लावते आणि सांगते की आता कोणाची दृष्ट नाही लागणार. तर त्यानंतर नागराजनं आता बॅगेमध्ये प्रतिमाचे जे चोरलेले दागिने असतात ते परत आणलेले असतात आणि रविराजांना देत तो सांगतो की
प्रतिमा वहिनीचे दागिने सापडले आहेत आणि सगळा आळा आता तो सुमनवरती ढकलतो, कारण तो खोटं बोलतो की सुमननेच हे दागिने पॉलिशिंगसाठी दिले होते, तूच दिले होते ना, असं विचारून आता सुमनला तो घाबरवत असतो. तर हा भाग आता तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू